नांदेड शहरामधील गोवर्धन घाट पुलाजवळ एका युवकाला भर रस्त्यात चाकूने भोसकण्यात आलं। 17 वर्षीय कलमप्रीत सिंग या युवकाला रुग्णालयामध्ये नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। या हत्या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन युवकांना नायगाव शिवारामधून ताब्यात घेतलेलं आहे आणि जुन्या वादामधून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। नांदेडमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये सातत्यानं गुन्हेगारी वाढल्याचं प्रमाण दिसून येत आहे। पोलिसांची डोकेदुखी त्यामुळे वाढलेली आहे। नांदेडमधून आपण बातमी पाहतोय। नांदेडमध्ये धारदार शस्त्रानं भोसकून युवकाची हत्या केली गेली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी राजीव आपल्या सोबत आहेत। राजीव, आरोपींना अटक झालेली आहे का? चौकशी झाली असेल, काय समोर आलंय? नांदेड शहरातील गजबजलेल्या अशा गोवर्धन घाट पुलावरची ही घटना आहे। या घटनेप्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि जो यातील मयत आहे कमलप्रीत सिंग खालसा, या मयताचे हे मित्रच असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि जुन्या वादातून 2 युवकांनी मिळून कमलप्रीत सिंगची ही हत्या केलेली आहे। या घटनेमुळे नांदेड शहरात एकच खळबळ उडालेली आहे आणि यातील आरोपी हे अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे। अगदी काय कारवाई होते याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी राजीव। बातमी पाहत होतो नांदेडमधून।